हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. दे बाप्पाचे आभार मानूया, कारण की आज सुंदर अशी वेळ दे बाप्पाने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आज आपण प्रत्येक जण मंडळीमध्ये गेलेलो आहोत असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि देवाचं वचन हे आमच्या आत्म्याचं पुनर्जीवन करतं. ते पुनर्जीवन आपल्या प्रत्येकाचं झालं असेल तर यावेळेला आपण फार वेळ न वाया घालवता त्यावेळेला मी विनंती करते की आज पहिली संधी कोण घेणार, पहिलं देवाचं वचन कोण सांगणार. यांना आपण आपला माईक अनम्यूट करूया आणि पहिली संधी घेऊया. प्रेज लॉर्ड सिस्टर. प्रेज द लॉर्ड अंकल. मी घेतो संधी. आज ते खांदा कॉलनी पनवेल खानदानी चर्च मध्ये आम्हाला जे देवाचं वचन प्राप्त झालंय ते असं आहे की पहिला शमूएल 12 अध्याय आणि 22 वचन मी वाचतो. परमेश्वर आपल्या थोर नामस्त आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हास आपले प्रजाजन केले आहे. या वचनाच्या द्वारे देव स्वतः आपल्याला देवाने म्हटलेलं आहे की आपल्या थोर लोकांचा त्याग करणार नाही. म्हणजे देव म्हणतो की मी तुमचा त्याग करणार नाही. आपण दुसरं वचन बघूया. इब्राणी 13 अध्याय आणि 5वं वचन. इब्राणी 13 मी वाचतो. इब्राणी 13 5 वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. इथे देव आपल्याला स्वतः सांगत आहे की तू जे स्वतः कुठल्याही लोभाने, म्हणजे कुठल्याही धन लोभाने म्हणा, आपण म्हणतो शारीरिक ज्या गोष्टीचा आपल्याला लोभ आहे ते तू हे नकोस करू, त्याचा लोभ धरू नकोस. कारण मी तुला सोडून जाणार नाही किंवा टाकणार नाही, असं देव आपल्याला स्वतः सांगत आहे. परत तिसरं वचन आहे. तिसरं वचन मी वाचतो. उत्पत्ती 17 अध्याय आणि 1 ते 8 वचन आहे. उत्पत्ती 17 1 मी वाचतो. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या बरोबर आहेस, हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तुला अब्राम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केला आहे. मी तुला अति फल प्रसन्न करीन, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझपासून
राज्य उत्पन्न होतील, मी तुला तुझ्या मागे तुझ्या संतानांना संतानांचा देव राहील, असा निरंतरचा करार मी तुझी करीन. तुझ्या पाश्चात तुझ्या संतानांशी पिढ्यानपिढ्या करीतो. या ज्या कनान देशात तू उपरी आहे, तो सगळा देश मी तुला तुझ्या पश्चातून तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईल, आणि मी त्याचा देव राहील. इथे सुद्धा देवाने करार केला, तो अब्राहमासंगती करार केलेला आहे. आणि देवाने सांगितलेलं आहे की मी तुझी संतती एवढी करेल, असं त्यांनी देवानी याला अब्राहमाला वचन दिलेलं आहे. तर चौथं वचन आम्हाला दिलं, कलसीकरस 2 अध्याय 11 वचन. कलसीकरस 17 अध्याय नाही, 2 अध्याय 11 वचन मी वाचू. कलसे 2:11. काय ते? कलसेकरस पत्र 2 अध्याय वचन 11 वाचू का? हो सर. त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हातांनी न केलेली सुंता ती झाली आहे. आमेन. आमेन. हालेलुया. इथे त्याच्यात तुमच्या संत आहे, परंतु माणसांच्या हातून झालेली नाही. इथे देव आपल्याला सांगत आहे की माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव जुगारून, म्हणजे आपण आपला दैहिक स्वभाव टाकून आणि स्वभाव जुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेद्वारे तुमची सुंता झाली. तर ख्रिस्त येशूच्या द्वारे आपली जी सुंता झालेली आहे, त्यासाठी देव आपल्याला इथं सांगत आहे. तर मला सांगायचं म्हणजे की परमेश्वर देवाने आपल्याला यहूदांच्या लोकांना देखील सांगितलेले, पुढच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर पित्या आपली सुंता, आपल्या अंतकरणाची सुंता करा म्हणून सांगितलेलं आहे. काय तुमच्या दृष्टीमुळे क्रोध अग्नी, माझा जर क्रोध भडकला तर माझा तो कोणीही थांबवणार नाही. या पद्धतीने मला जे समजलं तेवढं बोलता आलं, मी तेवढं बोललो. थँक्यू. हालेलुया. थँक्यू अंकल सुंदरशा वचनाबद्दल. आणि तुम्ही सगळे रेफरन्स देऊन वचन सांगितलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. या पुढील वेळ कोण घेऊ इच्छित? प्रत्येक प्रेज द लॉर्ड नीता. प्रेज द लॉर्ड नाने. चर्च मध्ये अमोल कदम यांनी आम्हाला महिला मंडळांना ते प्रेक्षकांचे कृत्य याच्यावरून गेल्या रविवारपासून चाललेलं आहे. मग ह्या वेळेला सुद्धा आज रविवारी आम्हाला पाळक साहेबांनी प्रेक्षकांचे कृत्य 8 ते 12 अध्यायपर्यंत आम्हाला थोडक्यात शिकवलेलं आहे त्यांनी. आणि म्हणजे गेल्या मंगळवारी मला हा अध्याय महिला मंडळाने दिला होता बोलायसाठनं. मी थोडक्यात बोलून सांगते. हेरोदाने केलेल्या छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका. पण हेरोदाने किती छळ केला. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांना छळावे म्हणून त्याच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. म्हणजे याकोबाला त्यांनी तलवारीने जीवे मारलेले आहे. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्राला धरण्यास पुढे सरसावला. पेत्रालाही हेरोद राजाने धरून तुरुंगात टाकलेला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे किती प्रार्थना आपले ख्रिस्ती मंडळी करत होती की देव बाप्पाने त्याला सोडवावं म्हणून. तर याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ
मंडळची प्रार्थना एक ग्रंथाने चालली होती. म्हणजे पेत्रासाठी ती लोक प्रार्थना करत होती की पेत्राला देवबापांनी सोडवावं म्हणून. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायामध्ये निजला होता. म्हणजे पेत्र त्या 2 शिपायावरून निजलेला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्यांच्या जवळ आला. म्हणजे पेत्राजवळ प्रभूचा दूत आलेला आहे आणि पेत्र कुशीवरून थापटून त्याला जागे केले. म्हणजे देवदूतांनी पेत्राला जागे करून उठवलेला आहे आणि तिथून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाण घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. मग पेत्र देवदूताच्या मागून चाललेला आहे. तो निघून त्याच्या मागे गेला तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळत नव्हतं. म्हणजे त्याला वाटत होतं मी स्वप्नातच आहे असं पेत्राला वाटत होतं. पण आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओरडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेला. तोच देवदूत त्याला सोडून गेला तिथून. म्हणजे देवदूत पेत्राला त्या दरवाजापर्यंत सोडून गेलेला आहे. आणि मग त्याला आठवलं की खरंच माझा येशू ख्रिस्ताचा देवदूत माझ्या बरोबर होता. त्याला आठवलं. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळाले की प्रभू आपला दूत पाठवून हेरोदेच्या तावडीतून व यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. मग मरियाच्या घरी प्रार्थना करीत होती. तो दरवाजाच्या दिंडी ठोकीत असतात वृंदा नावाची मुलगी, तिला म्हणजे पेत्राच्या कानोसा घेण्यास आल्यावर तिला पेत्रा म्हणजे पेत्रच बोलतोय असं तिला वाटलं. पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही की हा पेत्रच बोलत आहे. तरी पण ती मंडळी तिला म्हणत होती तुला भास झाला असेल, पण भास झाला नव्हता. पण ती खरं सांगत होती की हा पेत्रच आहे. पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. तरी पण पेत्र दार ठोकवताना त्याने तिला म्हटले, तू बावचाळीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्यांचा देवदूत आहे. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असतात त्याने दरवाजा उघडला आणि त्याला पाहून तो थक्क झाला. म्हणजे सगळी लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होती, ते सगळं पेत्राला बघून झाल्यावर ते थक्क झालेले आहेत. तेव्हा उगे राहून म्हणून त्याने हाताने खुणवले, आपणास प्रभूने कसे बाहेर काढले. म्हणजे आपणाला पेत्राने म्हटलं मला कसं प्रभूने बाहेर काढलं ते त्यांना सांगितले आणि म्हटले की याकोबास व बंधुजनास सांग. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. मग दिवस उगवल्यावर पेत्राचे काय झाले याविषयी शिपायात मोठी खळबळ उडली. म्हणजे हेरोदाच्या शिपायामध्ये खूप म्हणजे खळबळ उडली की हा पेत्र गेला कुठे असं यात मला सांगितले. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही. म्हणून त्याने पहारेकऱ्याची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग यहुद्याहून केसऱ्यात येऊन राहिला. पेत्र यहुद्याहून केसऱ्यात येऊन राहिलेला आहे हे मला समजले इथं. आणि थोडक्यात 20 ते 25 हेरोद सोरक्वार रागवला होता म्हणून एकमताने त्याच्याकडे आले व राजा रंगमहालावर अधिकार बसलं त्याला आणून घेऊन त्याने सिमेट करण्याची विनंती केली. कारण राजाच्या देशावर त्याच्या देशाचे पोषण होत असत. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोदाने राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिला नाही. म्हणून त्या क्षणी प्रभूच्या देवदूताने त्याच्यावर पहारा केला व तो किडे पडून मेला. कारण आपण देवाचं गौरव केलं पाहिजे, आपल्या मनुष्याचा आपण गौरव नाही केलं पाहिजे हे मला या वचनातून शिकाय मिळालं. पण देवाच्या वचनाची बुद्धी व पसार होत गेला. बर्नबा व शाल हे आपली सेवा पूर्ण करून ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन येशूरलीहून माघारी गेले.
हे आम्हाला अमोल पाळक साहेबांनी 8 ते 12 अध्यायामध्ये किती ख्रिस्ती मंडळीचा छळ होत होता, तसं आपण तरी पण त्यांनी सोडलं नाही आपल्या देवाला, तसं आपणही सोडलं नाही पाहिजे हे मला यातून समजलं. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आमेन. हालेलुया. थँक्यू नानी, सुंदरशा वचनाबद्दल. यांनो आपण देवाच्या वचनाचा जो काही बोध आपल्याला झाला त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करूया आणि ते जास्तीत जास्त प्रकट करण्याचा प्रयत्न करूया. पुढील वेळ कोण घेते? हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. आज मुंबई येथील मंडळीमध्ये जाण्याची संधी मिळाली त्यासाठी देवाच्या आभार. आज मरणाचा शास्त्र भाग होता, उत्पत्तीचा पहिला अध्याय. पूर्ण अध्याय बाळासाहेबांनी वाचायला सांगितला होता आणि त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे 31व्या वचनात आपण बघतो, आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. तर त्यामध्ये आपण बघतो की देवाने पाहिले आणि त्यानंतर देव काय बोलतो की फार हे चांगले आहे. म्हणजे देवाला त्याच्या निर्मितीवर शंका सुद्धा नव्हती, कारण की दोन म्हणजे आपण कोणाला जर सांगतो की बा चांगलं आहे आणि फार चांगलं आहे म्हणजे काय, गॉड हॅव नो डाऊट ऑन देअर क्रिएशन. तर देवाने पाहिलं की हे फार चांगलं आहे. परंतु पुढे जेव्हा आपण बघतो जसं जसं मानवाचं पतन होतं, पाप जगात वाढतं आणि उत्पत्तीचा 6वा अध्याय 5 ते 8 वचनात काय दिलेलं आहे, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला. तर जेव्हा जेव्हा सर्व सृष्टी निर्माण करतो तेव्हा काय बोलतो तेव्हा की हे फार चांगलं आहे. आणि नंतर जेव्हा मानवाची दृष्टाई जगामध्ये वाढते तेव्हा देवबापाच्या वचनात काय शब्द वापरलाय की देवाला त्याचा अनुताप होतो. तर जसं जसं पाप वाढलं तसं देवाला त्याचा अनुताप होतो. उपदेशकेचा 7वा अध्याय 29व्या वचनात दिलेला आहे, पहा एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. तर मनुष्य आपल्या कल्पनातून, आपल्या विचारातून रोजनरोज दिवसेंदिवस देवाच्या विरुद्ध पाप करतो आणि देवाला या गोष्टीचा राग येतो. की बाळासाहेबांनी सांगताना सांगितले की देवापाला आपल्याकडनं प्रीती हवी आहे, कारण की देवाने सर्व काही जेव्हा निर्माण केलं, जेव्हा मनुष्य निर्माण केला देवाने आज्ञा दिली होती आदामाला की हे सर्व काही तुम्ही सत्तेखाली आण. म्हणजे देवाने हे आपल्या सर्वांसाठी निर्माण केलं, परंतु जसं जसं माणसाची दुष्टाई यात वाढली तसं देवाला त्याचा अनुताप होत गेला. योहानेचा 21वा अध्याय 15 ते 17 वचन. तेव्हा जेव्हा शिमोनाला देवबाप बसलेला असताना शिमोनाला विचारतो, त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आज आपणावर मी प्रीती करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोपरे चाल. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल. तर जसं देवबाप्पानी इथं शिमोनाला विचारलं तसंच आपल्यालाही देवबाप विचारत आहे की आपण देवावर तेवढीच प्रीती करतो का? आणि देवबाप हे वारंवार आपल्याला विचारत आहे, कारण आपण वारंवार चुका करत आहोत, देवाविरुद्ध पाप करत आहोत आणि देवबाप आपल्याला तोच प्रश्न विचारते आणि तीच अपेक्षा बाळगतोय की आपण त्याच्यावर प्रीती करतोच का? तर हा बोध आज या मंडळीमध्ये मला. थँक्यू. हालेलुया.
सुंदरशा वचनाबद्दल देवबाप्पाचे आभार आणि स्तवन तुझे देखील आभार. खरंच आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारलाच पाहिजे की आम्ही आमच्या कृतीने, आमच्या बोलण्याने, आमच्या विचारांनी देवावर प्रीती करतो का आणि ती प्रीती दाखवतो का, हा प्रश्न विचारला पाहिजे आणि ते टोचणे आपल्या प्रत्येकाला लागणं फार गरजेचं आहे. तर या सुंदरशा वचनाबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानते. पुढील वेळ कोण घेते प्रियांनो? प्रेज द लॉर्ड सिस्टर. Praise the Lord. देवबापाच्या नावाला धन्यवाद. आज मी वडाळा चर्चला गेलो होतो, तर पाळक साहेबांनी जे वचन शेअर केलं ते मी सांगतो. यौहानाचं 14 अध्याय आणि 12 ते 18 पर्यंत त्यांनी सांगितलं की आपण देवाबद्दल विश्वासी योग्य कसं आपण राहायला पाहिजे आणि वारंवार पवित्र आत्मा आपल्या बरोबर राहतो, तर त्याच्या बरोबर आपण किती म्हणजे इमानदारीनं राहायला पाहिजे, आपण खोटं न बोलणे, याबद्दल त्यांनी ह्या वचनातून सर्वांना शिकवलं. मी ते शेअर करतो. 12 ते 18 यौहानाचं. मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवल्यावर करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तर इथे त्यांनी सांगितलं की माझ्या नावाने तुम्ही मागाल तर मी ते करीन. तर खरोखर आपला विश्वास काय ना पारखला जातो आणि त्या विश्वासानुसारच आपल्या जीवनामध्ये कृत्य घडतील, असं तिथे सांगितलं. 14 वाजता तुम्ही माझ्या नावाने मागाल माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. नंतर पवित्र आत्म्याबद्दल त्यांनी सांगितलं, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे त्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आता इथे सदा सर्वदा राहावे हे जे वचन आलं, तर तिथे आपण सदा सर्वदा राहतो काय आणि आपल्या तोंडून खरोखर अपशब्द ते नाही निघत काय, तर आपल्यामध्ये देवाची भीती आहे काय? तर देवाची भीती आहे तर खरोखर हे वचन आपल्याला लागू होतं. आणि दुसरं आहे, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखतही नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. त्यांनी ह्या वचनातून हे कथन केलं आणि खरोखर आपली प्रीती खरोखर देवाबरोबर आहे आणि आपणही देवबाप्पा जेवढं आपल्यावर प्रीती करतो तेवढी प्रीती आपली नाहीये, परंतु आपण जे पण प्रीती करतो त्या प्रीती अनुसार आपण चालतो काय. आपलं उठणं, बसणं, बोलणं, चालणं, वागणं, हे सर्व काही देवबाप्पा रात्रंदिवस आपल्याला पाहत राहतो. त्याचे नेत्र कधीही काय म्हणतात ते लागत नाही, तर सदा सर्वदा आपल्याकडे लागलेले असतात. तर आपल्याला ह्या गोष्टीची खरोखर आपल्याला वारंवार टोचणी लागायला पाहिजे आणि आपण ज्या चुका घडतात आपल्याकडनं, तर आपण देवबाप्पाकडे चरणामध्ये बसून प्रार्थनामध्ये आपण पापाची कबुली प्रत्येक दिवशी रात्रंदिवस जेव्हा जेव्हा आपण बसतो प्रार्थनामध्ये, ते हे आपण कबुली करायलाच पाहिजे. हे पास्टरांनी शेअर केलं. एवढं मला समजलं, त्याबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानतो आणि तुमचे आभार. आमेन. हालेलुया. थँक्यू अंकल सुंदरशा वचनाबद्दल. देवावरची पवित्र आत्म्याबाबतचा विश्वासूपणा, त्याची प्रीती, याच्यासाठी आम्ही काय करणं गरजेचे आहे आणि मग जेव्हा आम्ही ते करतो तेव्हा देव आमच्यासाठी काय करतो, असं सुंदरसं वचन आणि सुंदरसं मार्गदर्शन या मंडळीमध्ये मिळालं, त्याबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानते. त्याचबरोबर राऊत अंकल यांचे देखील आभार मानते. पुढील वेळ प्रियांनो कोण घेते?
हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. जो संदेश मिळाला तो स्तवनने शेअर केलाय. मी जो ऑनलाईन संदेश ऐकला तो शेअर करत आहे. त्या संदेशाचं नाव असं होतं, नो होप विदाउट इट, द लाईफ ऑफ क्राइस्ट. याशिवाय दुसरी कोणतीच आशा नाही आणि ख्रिस्ताचं जीवन, यावरून तो संदेश होता. गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय 4 आणि 5 वचन. गलती 4:4 आणि 5. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांस त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. हालेलुया. आज वचन सांगत असताना पाळक साहेबांनी सांगितलं की ख्रिस्त जर नियमशास्त्राधीन जगला नसता, तो स्त्रीपासून जन्मलेला, पवित्र आत्म्याने स्त्रीवर छाया केली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला काळाची पूर्णता झाल्यावर. आणि तो नियमशास्त्राधीन, नियमशास्त्र अधीन म्हणजे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यास जबाबदार असलेला असा तो जन्माला आला. आणि त्याने, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलेलं आहे. म्हणून मत्तई कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 13 ते 15 मध्ये जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की मी आपणाकडून बाप्तिस्मा घ्यावयाचा, हे योग्य असताना प्रभूजी आपण कसं काय माझ्याकडून बाप्तिस्मा घेत आहात? तर प्रभूने म्हटले की संपूर्ण धर्माचरण होण्यासाठी हे होऊ दे. कारण खरे पाहता बाप्तिस्मा ते घेतात ज्यांनी पाप केलेलं आहे. जेव्हा आपण आपला पाप, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याने का बाप्तिस्मा घेतला? तर त्याचं उत्तर हे आहे, कारण संपूर्ण धर्माचरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी. कारण प्रभूने म्हटलेलं आहे मी नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे ग्रंथ पूर्ण करावयास आलेलो आहे. आणि नंतर पुढे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये मत्तई 5 मध्ये म्हटलेलं आहे 20व्या वचनामध्ये, जोपर्यंत तुमची धार्मिकता शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा अधिक होणार नाही तोपर्यंत तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. तर सर्वांनाच हा प्रश्न पडतो की आमची धार्मिकता शास्त्री परुषी जे अगदी सताप, जिरे, पुदिना यांचा देखील दशांश देत असत, अगदी काटेकोरपणे नियमशास्त्र पाळण्याचा प्रयत्न करत असत, त्यांच्यापेक्षा आमची धार्मिकता कशी अधिक होईल? तर त्याचं उत्तर मत्तई कृत शुभवर्तमान याच्याच 5व्या अध्यायामध्ये प्रभूने म्हटलेलं आहे, जे धार्मिकतेचे भुकेले व तानेले ते धन्य, कारण ते तृप्त केले जातील. हालेलुया. तुम्हाला आणि मला प्रभूच्या धार्मिकतेची भूक आणि तहान लागायला पाहिजे, मगच प्रभूची धार्मिकता तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. आणि पुढे त्यांनी वचनामध्ये मत्तई याचा रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 12 ते 19 मध्ये सांगितलं. आणि त्यावर त्यांनी एक सुंदरसं वाक्य म्हटलं आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. त्यांनी सांगितलं, यू गेन मोर इन क्राइस्ट दॅन यू एव्हर लॉस्ट इन ऍडम. तुम्ही आदामामध्ये जे गमावलंय ना त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपण ख्रिस्तामध्ये प्राप्त करून घेत आहोत आणि घेणार आहोत. हालेलुया. हालेलुया. या सुंदरशा वचनाबद्दल आपण देवबाप्पाचे आभार मानू. त्याचबरोबर ताई तुझे देखील आभार, कारण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आज वचनातून कळाल्या, त्याबद्दल देवबाप्पाची उपकार स्तुती करू. यापुढची वेळ कोण घेते प्रियांनो? चला, माझा आवाज ऐकू येतो का? येस आंटी, प्रेज द लॉर्ड. आज आमच्या खामगावच्या मंडळीच्या चर्चमध्ये संदेश झालेला आहे. तो आहे पहिला आहे प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 7 ते 10 आणि 12वा अध्याय त्याचा 11वं. इपिस्करस पत्र याचा 6वा अध्याय 11वं वचन आहे. आणि मत्तई 25 याचा 25वा अध्याय. आता 25व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं 10 कुमारिकांचा दृष्टांत. 10 कुमारिकांचा दृष्टांतामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या.
आता ते आपण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदी एपिस्करात पत्र याचा 6वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपली शस्त्र सामुग्री धारण करा. तर आपली शस्त्र सामुग्री कोणती आहे? तर आपली शस्त्र सामुग्री कोणती आहे? तर आपण बायबल, या बायबल मधली जी वचन आहे तीच आपली शस्त्र सामुग्री आहे. आणि त्यांनी सांगितलं इपिसा 11 त्याच्यातच सांगितलेलं आहे की शैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. कारण परमेश्वराने आपल्याला सांगितलंय की जेव्हा मी तुमच्यामध्ये असतो तेव्हा तुम्हाला भिण्याची गरज नसते, कारण मी तुम्हा बरोबर आहे. आणि शैतान हा आहे की प्रगटीकरण 12वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पण सांगितलेलं आहे की स्वर्गामध्ये पण युद्ध झालेलं आहे. स्वर्गामध्ये युद्ध कोणाचं झालं? मिखाएल जो असतो त्याचं अजगराबरोबर युद्ध झालेलं असते आणि अजगराला देवबापांनी मिखाएलला देवबापांनी साथ दिली आणि अजगराला देवबापांनी वरून खाली फेकून पृथ्वीवर टाकून दिलेलं आहे. आणि आपण पण असं राहिलं पाहिजे की शैतान आपल्यावर केव्हा घाला घालील, केव्हा तो आपल्यावर डाव साधेल, याच्यापासून देवबापांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही सावध राहा. आणि कारण मग त्याच्यानंतर ते 10वं वचन त्यांनी सांगितलंय, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत. जेव्हा जेव्हा स्वर्गामध्ये युद्ध झालं त्या टायमालाच देवबापांनी शैतानाला वरून खाली फेकून दिलेलं आहे. आणि खाली फेकून दिलेलं आहे म्हटल्यावर शैतान आपल्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण देवबाप म्हणतो की तुम्ही भिऊ नका, तुम्ही माझी शस्त्र सामुग्री धारण करा आणि ती तुम्हा बरोबर ठेवा. जसं आता 10 कुमारिकांचा दृष्टांत जेव्हा होता त्याच्यात 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होते. ज्या शहाण्या होत्या त्यांनी आपलं शस्त्र सामुग्री आपल्या बरोबर त्यांनी काय केलं होतं, दिव्यामध्ये तेल कमी पडल म्हणून दिव्यामध्ये तेल टाकायसाठी सोबत घेतलं होतं. पण ज्या मूर्ख होत्या त्यांनी आपल्या सोबत फक्त दिवे घेतले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा दिवा विझला आणि तो शैतानाने त्यांच्यावर तर घाला केलाच. आणि शैतानाने त्या 5 मिळवून घेतल्या आणि 5 ज्या शहाण्या होत्या ज्यांनी आपल्या सोबत तेल आणलं होतं सोबत, त्यांनी त्यांचे दिवे वर येईपर्यंत त्यांचं तेल संपलं तरी त्यांनी त्यांच्या जवळचं तेल त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या परमेश्वराला समोर गेलेल्या आहेत. आपण पण काय करायचं आहे की देवबापाची वचन आपण आपल्या अंतःकरणात जर राहिली आणि आपण ती पाळली तर परमेश्वर आपल्या सोबत राहतो आणि आपण पण त्याच्या सोबत राहतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ठोका म्हणजे उघडले जाईल. हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलेलं आहे, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. हा आपण पण परमेश्वराला हाक मारली तर परमेश्वर आपल्या हृदयात येते. कारण ठोकणं हे हृदयावर परमेश्वर आपला ठोकतो आणि ते अंतःकरण तो आपल्याला मागतो. जर आपण ते अंतःकरणी रूपी आपलं घर परमेश्वराच्या स्वाधीन केलं तर आपल्याला कशाची कमी पडणार नाही. थँक्यू. हालेलुया. थँक्यू आंटी सुंदरशा वचनाबद्दल. शस्त्र सामग्री धारण करणं किती गरजेचं आहे एक विशेष सुंदर असं मार्गदर्शन खामगाव या मंडळीमध्ये झालं. त्याबद्दल आपण देवबाप्पाचे आभार मानूया. पुढील वेळ कोण घेते? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाच्या नावाला गौरव देते. आज मी विक्रमनगर चर्च मध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि आज या मंडळीमध्ये तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 9 या वचनांवर मनन झालं. मग त्यामध्ये शेवटच्या काळाची लक्षणं काय आहेत ते शिकायला मिळाले किंवा ते सांगितलं.
आणि मग त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांनी एकच पॉइंट आज घेतला, स्वार्थीपणा. भरपूर ते 1 ते 9 अध्यायांमध्ये शेवटच्या काळामध्ये माणसांच्या मनामध्ये निर्माण होणारे स्वार्थीपणा, लोभीपणा, चहाडखोरपणा, निंदा, स्तुती, या सगळ्या गोष्टींबद्दल त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण त्यांनी एकाच पॉइंटवर आज मनन घेतलं, स्वार्थी. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये त्याचं पुढचा पॉइंट वरती ते मनन घेणार आहेत. तर माणसाच्या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये स्वार्थी वृत्ती कशा प्रकारे जागृत होईल आणि त्यामुळे परमेश्वराचं येणं होईल, तेव्हा आपण त्याच्यासोबत न जाता जी स्वार्थी वृत्ती मनामध्ये ठेवली तर आपण ते खालीच कसं राहू याबद्दल शिकवण्यात आलं. आणि मग त्यातून असं पाहायला मिळालं की त्यांनी पेत्राचं पण उदाहरण दिलं की जेव्हा आपल्यावर असं काही बाका प्रसंग येतो तेव्हा सहजासहजी आपण देवबाप्पाला नाकारतो आणि आपला स्वार्थ कशात आहे हे पाहतो. तर हे असं न पाहता आपण परमेश्वरामध्ये कोणत्याही समयी आपण परमेश्वरासाठी सिद्ध व्हायला तयार असायला पाहिजे, हे त्यांच्या त्या वचनातून आज आम्हाला शिकायला मिळालं. थँक्यू. हालेलुया. सुंदर असं वचन या ठिकाणी विक्रमनगर या ठिकाणी सांगण्यात आलं आणि ते सविता अक्का तू आमच्यापर्यंत पोहोचवलंस याबद्दल तुझे आभार आणि पवित्र आत्म्याचे देखील आभार. पुढील वेळ प्रियांना कोण घेते? अजून कोथंबिरे अंकल आहेत, सीमाताई आहे, विशाखा थोरात सिस्टर आहेत, संदेश दादा आहे. एकदा शेवटची 5 मिनिटं राहिली की मला सांगा. शेवटची 5 मिनिटं. बाकी कोण बोलण्याची तयारी करत असेल तोपर्यंत मी आजचं वचन सांगते. यशायाचा 66वा अध्याय आणि पहिलं वचन याच्यावरती आज मार्गदर्शन बाळासाहेबांनी केलं. आणि परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? आणि याच्यावरती सुंदर असं मार्गदर्शन करत असताना आजच्या मननाचा जो विषय होता त्याचं टायटल होतं देवबाप्पाचं सिंहासन. आणि याच्यावरती मार्गदर्शन करताना पाळक साहेबांनी सांगितलं की हे फार सोपं आहे आमच्यासाठी म्हणणं की आमचं अंतःकरण हे देवबाप्पाचं सिंहासन आहे. पण जो देव हा आकाशाला आपलं घर म्हणतो, आकाशाला आपलं सिंहासन म्हणतो, तो जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करणार आहे तर आमचं अंतःकरण कसं असणं गरजेचं आहे आणि आमचं घर हे कसं असणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन केलं. आम्ही जगामध्ये जगत असताना आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात, पण जर आमचं अंतःकरण हे शुद्ध नसेल आणि आमचं घर आणि हे शुद्ध नसेल तर देवबाप्पाचं ते सिंहासन होऊ शकणार नाही. आणि घराविषयी सांगत असताना अक्विला आणि प्रिस्किल्ला यांचं उदाहरण पाळक साहेबांनी दिलं की त्यांचं घर हे जे होतं ते देवाचं मंदिर बनलं होतं, एक चर्च सारखं होतं ते. कारण तिथं अनेक लोक यायचे, प्रार्थना करायचे, वेगवेगळे गट यायचे आणि प्रार्थना करायचे. आणि जर आमचं घर हे देवाचं मंदिर झालं तर नक्कीच आमच्या घर हे देवाचं सिंहासन असेल. त्याचबरोबर पुढे सांगत असताना पाळक साहेबांनी सांगितलं की जर आम्हाला आमचं घर हे देवाचं मंदिर बनवायचं असेल तर आम्हाला ते शुद्ध राखणं फार गरजेचं आहे. आमचं अंतःकरण हे शुद्ध राखणं फार गरजेचं आहे. आणि ही एक फार महत्वाची अशी जबाबदारी आमच्यावरती आहे. कारण की देवबाप म्हणतो की जर आमच्या जीवनामध्ये जर त्याला प्रथम स्थान असेल, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानी असेल तरच तो आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करणार आहे. जर अनुवाद याचा 13वा अध्याय आणि 14वं वचन सांगतं की जर त्यांना हे सांगितलं होतं की त्यांची छावणी ही शुद्ध ठेवायला सांगितली होती. कारण की देवबाप त्यांना म्हटला होता की मी त्या छावणीमधून प्रवेश करेल, त्या छावणीमधून फिरेल, जेणेकरून तुमचे जे शत्रू असतील त्यांचा नायनाट मला करायचा आहे. आणि जर आमच्या जीवनामध्ये देवबाप्पाने आमच्या जीवनामध्ये त्या प्रकारे फिरावं अशी आमची इच्छा असेल आणि जर आम्हाला आमच्या शत्रूंना जर पराभूत करायचं असेल तर ते शुद्ध ठेवणं, ते स्वच्छ ठेवणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे.
एक पहिला अध्याय 15 आणि 16 वचन आम्हाला सांगतं की आमची जीभ देखील आम्हाला शुद्ध ठेवायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये सर्व काही आहे. जिभेमध्ये सामर्थ्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि जर आमचं अंतःकरण, आमचं घर हे देवाच्या सिंहासनासाठी जर तयार नसेल, तर देवबाप सांगतो की देव त्याची समई आमच्या जीवनामधून काढून घेईल. आणि जर हे झालं तर आमच्या ख्रिस्ती म्हणून राहण्याचा काही उपयोग होणार नाही. तर याच्यासाठी आमचं घर, आमचं अंतःकरण, आमचं जीवन हे शुद्ध राखणं फार गरजेचं आहे, असा बोध आज मंडळीमध्ये करण्यात आला. याबद्दल मी देवबाप्पाचे आभार मानते. मला वाटतं दादा तू घे वेळ. 10:50 झालेत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि फार सुंदर असं आजचं वचन झालेलं आहे प्रिय. देवाच्या नावाला गौरव देऊया. आणि आज मी चर्चला गेलो नाही. हालेलुया. आणि त्याबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये पित्याकडे क्षमा मागतो. आपण सर्वजण देवाकडे प्रार्थना करूया की कोणत्याही कारणामुळे आपल्यापैकी कोणालाही देवाच्या चर्चमध्ये जाण्यासाठी अडखळ होऊ नये, नाही का. आणि देवाच्या नावाला गौरव की काल आपले मंडळीतले रिबेका सिस्टर आहेत आणि त्या ज्यांच्यासाठी प्रार्थना करतात, जैन सिस्टर, यांची सुद्धा प्रार्थनापूर्वक भेट घेता आली, त्यांच्यासाठी प्रार्थना करता आली. आणि बंधू संदेश याची तब्येत सुद्धा लवकरच सुधारत आहे. आपण त्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये उचलून धरूया. अनेक अडखळणं आहे, आपण प्रार्थना करूया. आणि आपण जाणतो प्रियानो, आपल्या प्रार्थना गटामध्ये सुद्धा अनेक सभासद आहेत जे अनेक प्रकारच्या अडखळणामधून जात आहेत, आध्यात्मिक लढाईतून जात आहेत. तर विशेष करून आपण सगळेजण ओझं घेऊन एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आणि हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बंधू सतीश, सुजाता देवी आणि मी चर्चा केली की आपण एक उपक्रम जो 2022 साली केला होता, जो 2023 साली केला नाही, जो करायला हवा होता, तो आपण आता करणार आहोत. आणि तो उपक्रम थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तो उपक्रम हा आहे की पवित्र शास्त्र जो अभ्यास आहे त्याच्यावरतीच क्विज, प्रश्नमंजुषा आपण घेणार आहोत. बायबल क्विज आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या 10 दिवसांमध्ये घेणार आहोत. यावेळेस स्वरूप थोडं वेगळं असेल. त्याची अजून विस्तारपूर्वक माहिती आपले बंधू सतीश मंगळवारी सांगतील. परंतु मी थोडक्यात सांगतो की यावेळी आपण गट बनवणार आहोत आणि जवळपास 2 किंवा 3 व्यक्तींचा गट असेल आणि तो गटाच्या हिशोबाने पारितोषिक मिळतील. आणि यावेळी पारितोषिकांचं स्वरूप सुद्धा वेगळं असणार आहे. सुंदर असं वचन कोरलेले स्टँड विजेत्या गटास मिळतील. प्रत्येकाला प्रमाणपत्र सुद्धा मिळेल. हालेलुया. तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतः तर सहभागी व्हाच प्रश्नमंजुषेमध्ये, पण त्याचबरोबरीने तुमच्या आजूबाजूचे जितक्यांना तुम्ही सांगू शकाल सर्वांना तुम्ही प्रोत्साहन द्या की त्यांनी प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हावं. पण विशेष करून आपला गट आज जे प्रार्थनेमध्ये जमा झालेले आहेत, आपण सगळेजण जाणतो की आपण जवळपास मागील 3 ते 4 वर्ष पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेमध्ये सहभागी होतो. तर आपला मूळ उद्देश यामागे हाच आहे प्रियानो, की आपल्या सगळ्यांची आध्यात्मिक वाढ, एक आध्यात्मिक संजीवनी, आध्यात्मिक उत्साह आपल्या सर्वांमध्ये यावं. आणि आपण जे काही करतो रहस्य तिकडे आहे. देवाचं वचन सांगतं, तुम्ही खाता पिता जे काही करता ते कोणीतरी पूर्ण करा. वचन कशासाठी करायचं? लोकांना दाखवण्याच्या क्विजसाठी का? देवाच्या गौरवासाठी. आमेन. कोणाच्या गौरवासाठी? केवळ आणि केवळ देवाच्या गौरवासाठी. तर आपण हा पूर्ण उपक्रम प्रियांनो केवळ आणि केवळ देवाच्या गौरवासाठी करतो. आता प्रश्न हा होतो की या उपक्रमाद्वारे मग देवाचं गौरव कसं घडणार, नाही का. कारण स्टँडवरती तर देवाचं वचन आहे, त्याखाली विजेत्या गटातल्या व्यक्तींचे नावं येतील. हालेलुया. देवाचं गौरव कसं घडणार? हा प्रियानो, हा प्रश्न, हे उद्देश आपण सगळेजण अंतःकरणामध्ये करूया की मी जे करतोय याद्वारे देवाचा गौरव कसं. देवाचा गौरव तेव्हा होईल प्रियानो जेव्हा देवाची इच्छा या क्विजद्वारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातून पूर्ण होईल. आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ह्या क्विज या माध्यमाचा उपयोग करूया की प्रार्थनेपासून दूर गेलेले जुने सभासद असो किंवा नवीन सभासद असो, ते या प्रार्थनेमध्ये यावे. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. हालेलुया. कदाचित असेच बनवले जातील की गटामध्ये 2 व्यक्ती असे असतील की जे प्रार्थनेमध्ये नियमित आहेत. एक व्यक्ती कदाचित तुम्हाला असा दिला जाईल जो प्रार्थनेमध्ये बसत नाहीये, जी व्यक्ती अनियमित आहे. तुम्हाला त्या व्यक्तीला संपर्क साधावा लागेल, तुम्हाला त्या व्यक्तीला गटात घ्यावं लागेल. कारण यावेळेस
जी बायबलची प्रश्नमंजुषा आहे त्याच्यामध्ये पारितोषिक गटाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यानुसार दिलं जाईल. तिघांना सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागेल. कारण ह्यावेळेस जी क्विज आहे त्याचं स्वरूप ना 2 प्रकारचं आहे. बंधू सतीश सांगणारच होते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं स्वरूप आहे की जुना करार आणि नवी करार. यावेळेस संपूर्ण पवित्र शास्त्र घेतले. गेल्या वेळेस आपण फक्त शुभवर्तमाने घेतली होती. ह्यावेळेस संपूर्ण पवित्र शास्त्रावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जुना करार नवा कराराचा सारांश घेतलेला आहे. युट्यूब वरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर पहा, कारण त्याच्यावरतीच आधारित गहन असे प्रश्न विचारले जाणार. मी एक हिंट देतो, जे प्रश्न तुम्हाला स्वतःहून शोधावे लागतील, जे डायरेक्ट तुम्हाला वचनामध्ये मिळणार नाही. जसं आपण काही दिवसापूर्वीच सार्वकालिक जीवनाची व्याख्या शोधली नाही का. सार्वकालिक जीवनाची व्याख्या गुगल केली तर तुम्हाला सापडणार नाही, तुम्हाला इंटरनेटवरती सापडणार नाही, तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल, शोधावा लागेल, तेव्हा सापडेल. म्हणून गट दिलेले आहेत, गटामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि दुसरं सेशन जे घेणं जाणार आहे बायबल क्विज मध्ये ते म्हणजे समजा जर गट समजा नानी आहे, नीला भास्कर समुद्रे आहे, ठीक आहे ना, आणि मला समोर नीता दिसते, ठीक आहे, या दोघी जणी आहेत. आणि तिसरा एखादा सदस्य आहे जो प्रार्थनेमध्ये गेले काही दिवस बसत नाहीये. समजा मला श्रुतिका दिसत नाहीये. श्रुतिका आहे, श्रुतिका होती का, मी फक्त नाव सांगतो. तिसरा सदस्य श्रुतिका आहे. तर या तिघींना सुद्धा क्विज मध्ये तर सहभाग घ्यावा लागेलच, पण त्याबरोबरीने 15 मिनिटाचा स्लॉट दिला जाईल. आणि त्यावेळी चिठ्ठ्या टाकून जो विषय येईल त्या विषयावरती एका दिवसामध्ये तयारी करून या तिघींना सुद्धा बोलावं लागेल. आणि त्यानुसार मग त्यांचं मार्किंग जे होईल ते कंपोजिट मार्किंग होईल की जे वचनावर बोलत आहेत त्यानुसार सुद्धा मार्किंग होईल. आणि त्यानंतर त्यांनी क्विज मध्ये जो स्कोर आलाय त्या दोघांचं एकत्र ऍडिशन केलं जाईल. हालेलुया. तर त्यामुळे प्रियांनो, देवाच्या कृपेने ही प्रश्नमंजुषा फार, मी म्हणेल की फार चांगली होणार आहे, फार मनोरंजक होईल. हालेलुया. फार आशीर्वादित होईल. पण त्यासाठी आपण सगळेजण, विशेष करून जे प्रार्थनेमध्ये नियमित आहेत, जे वचनामध्ये थोडेसे मुळावलेले आहेत, त्या आपण सर्वांनी जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. आपण कदाचित गट असेच बनवू की गटामध्ये दोघे नियमित आणि एक तिसरा त्यांना अनियमित दिला जाईल. त्या दोघांना, कारण वचन देवाचं सांगतं कोणीतरी पूर्ण करा, बांधलेली मुळी काय होतं, बांधलेली लाकडाची मुळी सहजासहजी, कोण सांगणार काय होतं बांधलेल्या लाकडाची मुळी? सहजासहजी सुटत नाही, आम्ही तुटत नाही. बांधलेली मुळी सहजासहजी तुटत नाही. प्रिय, आपण का तुटतोय माहितीये का? लक्षात घ्या. आपलं वैयक्तिक दृष्ट्या समजा किंवा गटाचं समजा किंवा तुमच्या कुटुंबाचं समजा किंवा तुमच्या मंडळीचं समजा, का तुटतं? कारण ती मुळी बांधलेली नाही. तर आपण एकमेकांशी ख्रिस्तामध्ये जेवढे घट्टपणे जुळणं गरजेचं आहे तेवढे जुळलो नाही. आणि बंधू सतीश, सुजाता दिदी, मी, प्रार्थनेचे संचालक प्रशांत दादा, स्तवन, आम्ही सगळेजण येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित अर्थाने हा प्रयत्न करू की तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन प्रार्थना करते. ते एक ओझं आहे प्रियानो, आम्हाला जाणवलं, वैयक्तिक दृष्ट्या जाणवलं. आणि मला माहितीये, मी जाणतो परमेश्वर मार्ग मोकळे करेल, परमेश्वर तयारी, आम्हाला फक्त हो म्हणायचंय, आम्हाला फक्त तयार व्हायचंय, आम्हाला फक्त पायामध्ये वाहना घालून प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलेल्या शिष्यांप्रमाणे जोडी जोडीने जायचंय. पण मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये आवर्जून सांगू इच्छितो की 2024 वर्ष संपण्याआधी तुमच्यातल्या प्रत्येकाच्या घरी येऊन आम्ही तुम्ही प्रार्थना करा की ती भेट व्हावी, ती भेट आशीर्वादित व्हावी. आणि म्हणून प्रियांनो, या क्विजद्वारे तुम्हा सर्वांना एक ख्रिस्तामध्ये सुरुवातीलाच सांगत आहे, कारण अजून बराच काळ आहे, जवळपास 2 आठवड्याचा कालावधी आहे, तरी सुद्धा आधी सांगत आहे कारण ही जबाबदारी आहे. गट तुम्हाला आत्ताच वाटून दिले जातील, पुढच्या आठवड्यातच बंधू सतीश वाटून देणार आहे. आणि तुमच्या गटामध्ये निश्चित अर्थाने एक ना एक अनियमित सदस्य असणार आहे. आणि तुमच्यासाठी ते मेहनतीचं काम असणार की त्या अनियमित सदस्याला तुम्ही जागे करावं, त्याला तुम्ही एनर्जी द्यावी, त्याला तुम्ही ख्रिस्तामध्ये उत्तेजना द्यावी, प्रोत्साहन द्यावं, गरज भासल्यास सांत्वन द्यावं, धीर द्यावं. कोणालाही प्रियानो आपण दोष लावायचा नाही. आपण नाही जाणत कोण किती मोठ्या संकटातून जात आहे, मग ते आध्यात्मिक संकट असो, आर्थिक संकट असो, शारीरिक असो, मानसिक असो, भयंकर संकट असू शकते.
आपण मात्र जशी ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली ती प्रीती प्रियानो या उपक्रमामध्ये आपण आपल्या गटातल्या कमीत कमी तुम्हाला जो गट दिलाय ना त्या गटातल्या सदस्यावर दाखवूया. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्या गटाची मोळी जास्त बांधलेली असेल ना तोच गट निश्चित विजयी होणार. हालेलुया. आपण इकडे थांबूया. इथून पुढची वेळ मी नीताकडे देतो. त्यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊया. हे आमच्या हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. Hallelujah. Praise the Lord. Good night. Praise the Good Lord. night. Praise the Lord. Thank you. Good night. Good night. जय मसीह सर्वांना. बाय संदेश काका. बाय जय मसीह. बाय आजोबा. आजोबा कुठे आहेत?